मनोज जरांगे पाटील ते जालन्याला बसले आहेत आणि मराठा आरक्षण ह्या महत्त्वाच्या विषयावर ते आवाज उचलत आहेत। आज सकाळीच माहिती मिळाली की त्यांची तब्येत खालावलेली आहे, डॉक्टरांचा उपचार सुरू झालेला आहे। मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हाही आम्ही सगळेच जणांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती। ते 36 किलोचे आहेत, त्यांना किडनीचा त्रास आहे आणि असं असताना पाणी न पिणं आणि दिवसांदिवस न जेवणं ही फार चिंतेची बाब आहे। मी जेव्हा त्यांच्याबरोबर स्टेजवर बसलेलो तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी आणि जवळच्या सहकाऱ्यांनी मला त्यांच्या तब्येतीची बद्दल चिंता व्यक्त केलेली की ह्यांना काही होता कामा नये, एवढी काळजी तुम्ही घ्या। म्हणून मी परत आपल्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना आवाहन करीन की सातत्याने सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला भेटतायत, तुमच्याशी बोलतायत, पण तुमची काळजी आम्हाला सगळ्यांना आहे। तुमचं काही चुकीचं होता कामा नये, हाच एक समाज बांधव म्हणून मला चिंता आहे। सरकार तुम्हाला विश्वास देत आहे की तुम्ही ज्याच्यासाठी झगडता आहात, आवाज उचलला आहात, तो मुद्दा सोडवण्यासाठी आमचं सरकार अतिशय सकारात्मक आहे। दोनदा गिरीश भाऊ तिथे येऊन गेलेले आहेत, सरकारचे अन्य मंत्री पण तिथे आले। काल रात्री पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भेटले, चर्चा केली आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पण आहे। एवढे सगळे प्रयत्न तुमच्यासाठी होत असताना तुमचा कोणाला वापर करायला देऊ नका। जे कोण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अगर दबाव टाकत असतील बसण्यासाठी, पण एक समाज बांधव म्हणून तुम्ही तिथे तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती परत आपल्याला ह्या निमित्ताने करतो। या विषयावर जे काय घाणेरडं राजकारण जातीचं सुरू आहे, वारंवार आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल अतिशय खालच्या आणि वैयक्तिक पातळीची टीका होते आहे। मराठा नाही म्हणून ते मराठा समाजावर अन्याय करतायत असं बोललं आणि असे सोशल मीडियावर एक कॅम्पेन चालवली जाते। माझाही एक जुना व्हिडिओ मुद्दामून फिरवला जातोय। मीही स्वीकारतो की हो, मी तेव्हा म्हटलो होतो, पण माझ्यासारख्या असंख्य लोकांना गप्प करण्याचं काम फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलं आणि मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊन दाखवलं। पण आज जे जे जातीमुळे फडणवीस साहेबांवर टीका करतायत, आदरणीय पवार साहेब देशाचे फार मोठे नेते आहेत, मी फार लहान आहे, पण एक मला प्रश्न मनात आला की फक्त फडणवीस साहेबांच्या जातीबद्दल प्रश्न आहे की त्या व्यक्तीवर राग आहे? कारण अगर जातीवर विषय असता तर मग उद्धव ठाकरे मराठा नाही आहेत। मग महाविकास आघाडी जेव्हा स्थापन केली तेव्हा मग मराठा मुख्यमंत्री हवा असा आग्रह का धरला नाही? मग तेव्हा मराठा नसलेले उद्धव ठाकरे कसे चालले? मग हा नुसता कुठल्या जातीचाच प्रश्न आहे का? मग जातीचा प्रश्न असेल तर मग उद्धव ठाकरे जे मराठा पण नाही आहेत, मराठा समाजाचे नाही आहेत, ज्या उद्धवजींच्या मुखपत्रामध्ये मराठा समाजाला मुका मोर्चा, मराठा मुकमोर्चांना मुका मोर्चा म्हणून कार्टून छापलं गेलं, माता भगिनींना अपमान केला गेला, ते उद्धव ठाकरे तुम्हाला चालतात। ज्या उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्यांनी संजय राजाराम राऊतनी आमच्या वंशजांना चे पुरावे मागितले, ते उद्धव ठाकरे तुम्हाला चालतात।
मग आमच्या फडणवीस साहेबांवरच का वैयक्तिक टीका केली जाते, त्यांच्याच जातीबद्दल का विचारलं जातं? मग जे उद्धव ठाकरे मराठा समाजाचे पण नाही आहेत, मग त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा आग्रह किंवा त्यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री का केला, याचं उत्तर समाज विचारतोय. समाजाला याचं उत्तर हवंय. म्हणून याबद्दल लवकरात लवकर समाजाला उत्तर द्यावं, नाहीतर हे फडणवीस साहेबांच्या विरोधात जे घाणेरडं षडयंत्र जे सुरू आहे ते त्यांच्या वैयक्तिक, कारण का फडणवीस साहेबांनी राज्याचा विकास केला, राज्यातला भ्रष्टाचारांना थांबवलं, खूप लोकांना कामाला लावलं, आणि म्हणून त्यांच्यावर जो वैयक्तिक राग आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर या पद्धतीची टीका होते. संजय राजाराम राऊतनी आज सकाळी केंद्र सरकारवर फार टीका केली. वन नेशन वन इलेक्शन फ्रॉड आहे. बोलणारा कोण? ज्यांनी खिचडीमध्ये फ्रॉड केलेला आहे, खिचडी चोर, ज्यांनी कामगारांना, सामान्य गरीब कामगारांना जी खिचडी मिळणार होती त्याचे पण कॉन्ट्रॅक्टचे पैसे ज्यांनी खाल्ले, त्यांच्या कुटुंबियांनी खाल्ले, तो केंद्र सरकारवर टीका करतोय. हा संजय राजाराम राऊत जेव्हा जालन्याला उपोषण स्थळी गेला तेव्हा तिकडच्या लोकांनी उद्धव ठाकरेंना ठणकवलं की ह्या संजय राऊतला बोलायला देऊ नका, ही याची समाजामध्ये इज्जत. आणि तो मराठा आरक्षणाबद्दल बोलतोय, मराठा आरक्षणाबद्दल सल्ले देतोय, केंद्र सरकारवर टीका करतोय. काही दिवस थांबा, संजय राऊतच्या कुटुंबातले लोक या खिचडीच्या बाबतीमध्ये लवकरच जेलवारी करणार आहेत. त्याच्या घरातले माणसं, घरातली लोक. मग सर्वात मोठा फ्रॉड कोण हे देशाला आणि राज्याला निश्चित पद्धतीने कळेल. बोला. संजय राऊतांनी जे विशेष अधिवेशन बोलवलं आहे त्याबद्दल सुद्धा एक असं केलं आहे की निमंत्रण कशासाठी आहे, कुणाचा वारसा आहे का, कुणाचं लग्न आहे का, की मोदींचा वाढदिवस शेवटचा साजरा केला जातोय, हे क्लोजिंग जे आहे आता या भाजपचं होणार आहे, निरोप समारंभ भाजपचा असेल अशी टीका केली. काय आजच्या सामनाचा अग्रलेख असो की आता तुम्ही जे विचारणारा प्रश्न असो, आजकाल संजय राजाराम राऊतना दुसऱ्यांच्या घरातले बारसे, दुसरे करणारे लग्न, ह्याच्यावर फार त्यांच्या चिंता असते. म्हणून तर हरीश साळवेंच्या याला तिसऱ्या लग्नावर प्रश्न उचलले, पण हरीश साळवेजीने सांगून तरी तिसरं लग्न केलं. तिसरं लग्न केल्यानंतर जगाला सांगितलं तरी ह्याने असा तुमच्यासारखा कुठलाही डॉक्टर महिलाला उगाच स्वप्न दाखवलं नाही. म्हणून दुसऱ्यांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्या देशाने मोदी साहेबांवर प्रेम केलंय, दोनदा निवडून दिलंय, 300 पेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाने एनडीएला दिलंय, त्या देशाला मोदी साहेबांवर विश्वास आहे. मोदीजी जे काही स्पेशल अधिवेशनच्या निमित्ताने निर्णय घेतील ते देशाच्या हिताचेच असतील, देशाच्या विरोधात कधीच नसणार. म्हणून जेवढे काही तुमचे जे काही विरोधी पक्ष एकत्र आले, थोडं संयम ठेवा. आम्हालाही कळतंय की तुमचाही घाम निघालाय की या विशेष अधिवेशनामध्ये मोदीजींनी अगर कुठलेही क्रांतिकारी निर्णय परत एकदा घेतले, 370 असो, ट्रिपल तलाक असो, असंख्य जे काही क्रांतिकारी निर्णय घेतले ते परत अशाच पद्धतीचे क्रांतिकारी निर्णय अगर स्पेशल अधिवेशनात घेतले तर ह्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. म्हणून ही तडफड आहे. इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती मुंबईत झाली. मुंबईतली बैठक मोठी बैठक शेवटची होती. यापुढे मोठ्या बैठका ज्या आहेत होणार नाहीत. ज्या छोट्या छोट्या समित्या तयार केलेल्या आहेत त्यांच्या वैयक्तिक बैठका होणार आहेत. त्याकडे कसं बघताय? आता मोठ्या बैठका ज्या आहेत त्याला पूर्णविराम देण्यात आला. याचं कारण असं आहे की मोठ्या बैठकांमध्ये ह्यांच्या आपसातमध्ये असलेली जी नाराजगी ती बाहेर यायला लागली. उदाहरण ममता बॅनर्जी तिथून निघून गेल्या, बाकी तिथे आपसात ह्यांची खूप जी भांडणं झाली, जी बाहेर हळूहळू आता येत आहेत. म्हणून ह्यांचा तमाशा होता कामा नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता छोट्या छोट्या बैठका घ्यायच्या. म्हणून पण मला एक आव्हान करायचं आहे की तुम्ही एवढे संजय राजाराम राऊत, उद्धव ठाकरे सातत्याने जे बोलतायत, मग सनातन धर्माच्या बद्दल जे
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीच्या मुलाने, त्या कार्ट्याने जो काही सनातन धर्माचा अपमान केलाय त्याच्याबद्दल सामनामध्ये अग्रलेख कधी लिहिणार? थेट हरीश साळवेंच्या तिसऱ्या लग्नाच्या बद्दल लिहिण्यापेक्षा सनातन धर्म, तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणताना, तुमचा मालक उद्धव ठाकरे हा मी किती हिंदुत्ववादी आहे याचे सर्टिफिकेट सगळ्यांना देत फिरतो, तर सनातन धर्माचा जो अपमान स्टॅलिनच्या कार्ट्याने जे केलाय त्याबद्दल उद्याचा एक अग्रलेख लिहिण्याची हिंमत तरी दाखव. म्हणून ह्या छोट्या बैठका किंवा कितीही बैठका घेऊन दे, ह्याच्या एनडीएवर काही फरक होणार नाही. सर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही मात्र शिवसैनिक जे आहेत ते रस्त्यावर होते, आणि याला जोडून ते पुढे म्हणाले की शिंदेना खुर्ची द्यायची लोक होती म्हणून 2014 साली उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पद नाकारलं. पण ते खरंच आहे. सातत्याने उद्धव ठाकरेची जी राक्षसी महत्वाकांक्षा होती मुख्यमंत्री बनण्याची, आणि ती 99 पासून होती, ती आत्ता नव्हती, आणि त्याच्यामुळे त्यांनी शिवसेना संपवली आहे. उद्धव ठाकरेच्या अवतीभोवती असलेल्या मराठा नेत्यांना संपवण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी वर्षानुवर्ष केलंय, जे आता मराठा 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 करतायत ना. म्हणून गजानन कीर्तिकर साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी जे म्हटलं ते खरंच आहे. त्यांना एकनाथ शिंदे साहेब असो, नारायण राणे साहेब असो, राजसाहेब हे लोकांना लांबच करायचं होतं आणि स्वतःच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना लांब केलं. खरंच आहे ते. किरीट सोमय्या प्रकरणी मुंबई पोलीस शाखेने आता चौकशी करणार होते, आणि आता थेट लोकशाही चॅनल आणि संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया काय एकंदरीत? कारण सभागृहामध्ये प्रकरण आल्यावरती उच्चस्तरीय समिती नेमण्याचं आश्वासित करण्यात आलं. आता ती बातमी मीही ऐकलेली आहे. मला वाटतं पोलीस आपला तपास करेल आणि चौकशीमध्ये जे काय बाहेर येईल त्याच्यावर आपण टिप्पणी करू, पण शेवटी पोलीस तपास चालू असताना त्याच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. सर, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज ठाकरे गटाचे आमदार खासदार जे आहेत ते राज्यपालांची भेट घेत आहेत. सरकारच्या विरोधात ही भेट घेतली जाणार आहे. सध्या मराठा आरक्षण पेटलेलं आहे, दुष्काळ मोठ्या प्रमाणात राज्यात बरेच भागात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा करावा अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाकडून आज राज्यपालांच्या भेटीत करण्यात. असं आहे की ह्या आदित्य ठाकरे आणि या लोकांना काय काम राहिलेलं नाही. वरळी मतदारसंघामध्ये फिरकत पण नाही, आणि राज्यामध्ये जे काही चांगलं काम आमच्या महायुती सरकारचं चाललंय त्याच्यामुळे ह्या लोकांना मिरच्या लागलेल्या आहे. म्हणून जाऊन दे, राज्यपालकडे जाऊन दे, चहा पिऊन दे आणि त्यांना परत पाठवून दे. बाकी त्यांचं काय काम आता उरलेलं नाही. हिंदी में आज सुबह संजय राउत ने जिस तरीके से बयान दिया है, उन्होंने कहा है कि इंडिया अलायंस जो बनी है और ये डर है, डर बीजेपी को या एनडीए को है या ये विपक्ष के सब दलों को है, या आने वाले दिन में समझ रहा है, क्योंकि उनको मालूम है कि 2024 में नरेंद्र मोदी जी फिर चुन के आने वाले हैं, और ये जितने इंडिया अलायंस के लोग हैं जो बेल पे आज बाहर है वो जल्द ही अंदर से मोदी जी को शपथ लेते टाइम देखने वाले हैं, जेल के अंदर से. इसलिए डर ये हमें नहीं है, डर ये सारे अलायंस के लोगों को है जो सारे के सारे बेल पे है, और उनको मालूम है अभी उनका अंत पास आ गया है. जिस तरीके से भारत नाम को लेकर पूरे देश में नाम बदलने को लेकर संजय राउत कह रहे हैं कि संविधान में नाम दिया है इंडिया, आपको हर किसने दिया है ये बताइए. देखिए, संजय राउत को कितना संविधान मालूम है, क्योंकि मुझे ऐसा लगता है कि अभी उन्होंने संविधान मानना छोड़ दिया है, वो अभी शरिया कानून फॉलो करते हैं. क्योंकि हमारे संविधान में ही भारत ये नाम है, हमारा देश ये भारत ही है और उसको भारत ही बुलाना चाहिए. इंडिया ये नाम ये ब्रिटिशों ने दिया है, इसलिए ब्रिटिशों का अभी भी अगर उनको उनसे इतना प्यार होगा तो वो हमारे देश से निकल जाए, मगर हमारा देश ये भारत ही था, भारत ही है और भारत ही रहेगा. सनातन धर्म को लेकर जिस तरीके से बयान दिया गया है, देखिए, ये जिस तरीके से हिटलर ने जर्मनी में काम किया जूओं के खिलाफ और उनको पूरा का पूरा खत्म कर दो, उस तरीके का जो उनकी सोच थी, वही सोच ये जो विपक्ष के लोगों की है. सिर्फ ये स्टालिन के बेटे की बात नहीं है,
मगर कांग्रेस के बहुत सारे लीडरों ने हिंदू समाज और हिंदू धर्म के खिलाफ, सनातन धर्म के खिलाफ हमेशा स्टेटमेंट देते आए हैं। इसका मतलब ही इतना है कि कल अगर ये सारे विपक्ष के जिनको इंडिया खुद को बुलाते हैं, उसमें इनके मोहब्बत की दुकान में हिंदुओं को और सनातन धर्म की कोई जगह नहीं है। ये अगर कल सत्ता पावर में इंडिया में आएंगे, देश में आएंगे, तो हिंदुओं को खत्म करने का काम, हिंदू ये सनातन धर्म मिटाने का काम ये सारे इंडिया अलायंस के लोग करने वाले हैं। इसलिए वही सोच बार बार इनके नेताओं के माध्यम से बाहर आ रही है। कोई सनातन धर्म को गाली डाल रहा है, कोई हिंदुओं को गाली डाल रहा है। तो इसका यही अर्थ होता है कि इनको हिंदुओं के खिलाफ इनका सबका षड्यंत्र है। इसलिए हमारे देश में जो 80% जो हिंदू समाज रहता है, उन्होंने सोच के ये सारी चीज खुले आंखों से देखनी चाहिए कि ये सारे लोग अगर कल सत्ता में आएंगे तो हिंदुओं को खत्म करने का काम जैसे हिटलर ने जर्मनी में किया, वैसे ही ये सारा विपक्ष हिंदुओं की हालत इस भारत देश में करेंगे। इसलिए हिंदुओं ने सोच समझ के, क्योंकि आज नरेंद्र मोदी जी है, आज भारतीय जनता पार्टी है, आज एनडीए है, इसलिए हिंदू सुरक्षित है, इसलिए सनातन धर्म सुरक्षित है। कल अगर ये सारे के सारे विपक्ष सत्ता में आएंगे तो देश में हिंदू दिखेंगे नहीं।